दिव्य सोहळा. या सोहळ्यामध्ये सर्व रसिक श्रोतांचं मी शोभा कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, मागील 19 वर्ष बालगंधर्व परिवार ट्रस्ट हा सोहळा करत आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर भारतातील पहिला असा हा सोहळा जो रंगमंदिराचा वाढदिवस वर्धापन दिन साजरा करतो. भारतामध्ये असं कुठलंच रंगमंदिर नाही ज्याचा वाढदिवस साजरा होतो आणि तो आपल्या बालगंधर्व रंगमंदिराचा आपण साजरा करतो. वर्धापन दिन सोहळा साजरा करते आपली संस्था बालगंधर्व परिवार ट्रस्ट. आणि अर्थातच या संस्थेच्या माध्यमाने वर्षभरात अनेक उपक्रम होत असतात. विविध उपक्रमांच्या माध्यमाने आम्ही तुम्हाला भेटत असतो, पण त्यामध्ये सगळ्यात भव्य दिव्यता आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारा हा भव्य दिव्य सोहळा असतो, जो 3 दिवस कलाकारांचा आनंद मेळा आज इथे भरत असतो. त्यातला हा पहिला दिवस, त्यातलं पहिलं पुष्प गणपती बाप्पाची आराधना आणि गणेश वंदना शास्त्रीय नृत्यामधून आपण सगळ्यांनी अनुभवलीत. त्यासोबतच आपण सगळ्यांनी संगीत कलानिधीचे देणे हा बालगंधर्व यांच्या नाटकांना ज्यांनी स्वतः संगीत दिलं असे मास्टर फुलंब्रीकर यांच्या नात स्वतः परफॉर्म करायला आल्या होत्या प्रिया फुलंब्रीकर आणि त्यांचे सहकारी. त्यांच्या सादरीकरणाने छानसं असं बालगंधर्वला मानाचा मुजरा परिवाराने केला. आणि आत्ता यापूर्वी झालेलं शास्त्रीय नृत्य नाटिका, अर्थातच आपल्या सगळ्यांच्या समोर नारी शक्ती नृत्य नाटिका सादर केली नागपूरच्या संचाने अंजली राऊत आणि सहकारी यांनी. या सर्व सहकाऱ्यांनी खास आपल्या प्रतिवर्षी बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळा जो आपला होतो त्या सोहळ्यासाठी नागपूरवरून ही सगळी मंडळी येतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे नाट्यसत्ताक रजनीचा जेवढा मोठा दर्जा आहे तेवढ्या दर्जापर्यंत आपल्या बालगंधर्व परिवाराचा हा वर्धापन दिन सोहळा पोहोचलेला आहे. उभ्या महाराष्ट्राला 24, 25, 26 जूनची उत्सुकता असते, आतुरता असते आणि आज तो दिन आलेला आहे. अर्थातच तो क्षण आणि तो भारावून टाकणारा, आनंदाने मोहून टाकणारा आणि कलाकारांचा आनंद मेळा इथे भरणारा सोहळा अर्थातच बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळा. त्यातला उद्घाटन सोहळा आता अवघ्या काहीच वेळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आजच्या या सोहळ्यासाठी खास आपल्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक, आपल्या सगळ्यांचं अतिशय आदरणीय असणारं व्यक्तिमत्व माननीय मंजुषाताई नागपुरे असणार आहेत. त्यासोबतच पुण्यनगरीचे उपमहापौर माननीय परशुराम भाऊ वाडेकर आणि आपल्या पुणेसाठी खास अतिशय तरुण तडफदार असणारं पुणे महानगरपालिकेचं आयुक्त असणारे माननीय श्री नवल किशोर राम यांचीही उपस्थिती असणार आहे. ज्यांच्या नावामध्येच सर्व काही समाविष्ट आहे असे स्थायी समितीचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे आदरणीय माननीय श्रीनाथ भाऊ भीमाले सुद्धा येणार आहेत. त्याबरोबरच तरुण तडकदार युवा उद्योजक, प्रसिद्ध निर्माते, चित्रपट क्षेत्र आणि ग्लॅमर क्षेत्राबरोबरच गणेश उत्सव ज्यांच्या नावाने सगळीकडेच गाजतो आणि वाजतो असे आपल्या सगळ्यांचे आदरणीय पुनीतजी बालन सुद्धा कार्यक्रमाला असणार आहेत. साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रामध्ये अतिशय मोठं असणारं नाव, राजकीय क्षेत्रामध्ये असताना सुद्धा पक्षाच्या पलीकडची भावना ज्यांच्या नावामध्ये सामावलेली आहे आणि ज्यांचं नाव घेताच उल्हास आणि चैतन्य सगळीकडे पसरतं असे माननीय उल्हासदादा पवार आपल्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे आपल्या सगळ्यांच्यासाठी आदरणीय असणारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय राजेशजी पांडे आपल्या कार्यक्रमासाठी येत आहेत. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन हा बालगंधर्व परिवाराचं हक्काचं घर आहे. माननीय संजयजी चोरडिया कित्येक वर्ष बालगंधर्व परिवाराच्या पाठीशी असतात. आज आपल्या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री संजयजी चोरडिया, संस्थापक अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन. आणि आज याचसाठी केला होता अट्टहास खास. खरं तर तो क्षण जो प्रत्येक वर्षी उत्सुकता असते सगळ्याच कलाकारांना, कला क्षेत्राला, की यावर्षीचा बालगंधर्व परिवाराचा मानाचा जीवनगौरव कोणाला प्रदान केला जाणार आहे. आणि त्याचं उत्तर आहे यावर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार संगीत क्षेत्रातलं अतिशय दिग्गज आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांनी मेलडी मेकर्सच्या माध्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये संगीत क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. आणि अर्थातच ज्यांच्या नावामध्येच शोमध्ये आहे, अर्थातच आपल्या सगळ्यांचे आदरणीय माननीय अशोक कुमार
सराफ यांना यावर्षीचा जीवनगौरव प्रदान होणार आहे. अशी दिग्गज मान्यवरांची मांदियाळी असणार आहे. आपण सर्व दिवसभर वेगवेगळ्या मनोरंजन आणि त्यासोबतच उत्कृष्ट अशा कार्यक्रमांची पर्वणी अनुभवणार आहात. पुन्हा एकदा आपणा सर्वांचंच मी शोभा कुलकर्णी मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. अवघ्या काहीच वेळामध्ये साजरा होतो आहे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा. अनुभवयात याची देही याची डोळा बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन उद्घाटन सोहळा.